नमस्कार मित्रांनो, माझे नाव अलका आहे आणि माझे वय 25 वर्ष आहे. आज मी तुम्हाला माझी आणि माझ्या शेजाऱ्याची एक सुंदर अशी कहाणी सांगणार आहे. तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हां. ही गोष्ट 2 वर्षाच्या आधीची आहे. त्यावेळेस माझे वय 23 वर्ष होते. मी दिसायला खूपच सुंदर आणि गोरीपान होते. कोणीही मोहित होईल अशी माझी सुंदरता आणि माझी फिगर होती. 14-15 वर्षांच्या मुलापासून ते 60 वर्षाच्या म्हातारेसुद्धा माझ्यावर भाळत होते. मी एका गरीब परिवारातली मुलगी होती. जेव्हा मी वयात आले, तेव्हा माझ्या बाबांनी माझ्यासाठी स्थळे बघण्यास चालू केली. माझी खूप मोठी स्वप्न होती. श्रीमंत घराण्यात लग्न करून घ्यायची तर माझी खूपच इच्छा होती, जेणेकरून माझे सगळे हौस-मौस पूर्ण होईल म्हणून. पण म्हणतात ना, की जेवढी श्रीमंती वरून चांगली दिसते, तेवढीच ती आतून पैशासाठी खूपच लोभी असतात. जेव्हा पण श्रीमंत स्थळे मला पाहायला येत होती, ते खूप मोठ्या-मोठ्या मागण्या करत होते. हुंडा देण्यासाठी तर माझ्या बाबाकडे एवढा पैसाही नव्हता. त्यामुळे असे भरपूर श्रीमंत स्थळे माझ्या हातून निघून गेले. हळूहळू मला असं वाटायला लागलं, की पैशांसमोर सुंदरता पण काहीच नाही. मी तर आता पूर्ण आशा सोडली होती. तेव्हाच एके दिवशी एक माणूस घरी आला. त्याचे वय 45 वर्ष होते, पण तो खूपच श्रीमंत वाटत होता. सूटबूट घालून एका आलिशान कारमधून आला होता. त्याची ती कार बघून आमच्या घरातल्यांचे डोळेच मोठे झाले, कारण अशी कार आम्ही आयुष्यात कधीच पाहिली नव्हती. जेव्हा त्याने मला पाहिले, तेव्हा लगेच त्याने लग्नासाठी होकार पण दिला. याबद्दल त्याने कोणत्याही प्रकारचा हुंडा मागितलाच नाही. तर त्याने स्वतःहून 2 लाख रुपये माझ्या बाबांना लग्नाच्या खर्चासाठी दिले. ते सगळं पाहून मी खूपच खुश झाले. मला त्यांच्या पैशापुढे आणि श्रीमंतीपुढे काहीच दिसले नाही. मी तर हा सुद्धा विचार केला नाही, की माझा होणारा नवरा हा माझ्या वडिलांच्या वयाचा असेल म्हणून. मला फक्त आता माझ्या भविष्यातील मी पाहिलेली स्वप्न खरी होणार आहे याचाच आनंद होत होता. त्याचे नाव अनिल होते. तो एका मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर होता. त्यांची पहिली बायको कोण्यातरी आजाराने निधन पावली होती. त्यांना मुलबाळ नव्हतेच. मी त्यांची दुसरी बायको होणार होते. आमचं मोठं थाटामाट्याने लग्न झालं आणि मी 23 वर्षांची सुंदर आणि जवान बायको एका 45 वर्षाच्या माणसाच्या गळ्यात पडले. मी त्यांच्या पैशाला बघून तर लग्न केले, पण जीवनात अशा भरपूर काही गोष्टी असतात, ज्याचा अनुभव मला पुढे येणारच होता. आता अनिल दिवसभर बँकेमध्ये काम करून संध्याकाळी थकून घरी येत होता. माझ्या सुंदरतेला आणि जवानीला बघून त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक येत होती. मला पाहून ते एकदमच काम करण्याचे चवतळून माझ्यावर झडप घालत होते आणि माझ्यासोबत ते सर्व काही करत होते. कधी-कधी तर त्यांना जेवणा-खाण्याचे पण भान राहतच नव्हते. तो मला पाहताच माझ्यावर एका भुकेलेल्या शेरासारखा माझ्यावर झडप धरत होता. एखाद्या भुकेलेल्या लांडग्यासारखा तर मला तो रगडतच होता. मी कितीही त्याला थांबवले तरी अनिल मला उचलून बेडरूममध्ये घेऊन जात होता आणि ते सर्व काही करत होता. पण मला पाहून तिला एवढ्या पिणे येत होत्या, की माझ्या शरीरावरून हात फिरवून 2-3 मिनिटातच त्याचं गळत होते आणि तो माझ्यावरून बाजूला पडून शांत झोपत होता. पहिलं तर तो माझ्या मनातल्या भावना जाग्या करून 2-3 मिनिटातच स्वतःची आग शांत करून झोपत होता. पण माझ्या शरीराची आग काही विझतच नव्हती. कधी-कधी तर मी पूर्ण रात्र एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर उच्चार करत पडत होते. प्रत्येक टायमाला असं वाटत होतं, की माझ्या शरीराची आग आता खूपच वाढत चालली आहे म्हणून. मी की आणि माझ्या जीवनात काहीतरी अपूर्ण आहे, असे पाहिजे तसे मला शारीरिक सुख त्याच्याकडून भेटतच नव्हते. मी 23 वर्षाची असल्यामुळे माझ्या शरीरातील जवानी उफाळून येतच होती आणि तो 45 वर्षाचा मला पाहिजे तसं काही सुख देऊच शकत नव्हता. पहिलं तर तो भुकेलेल्या लांडग्यासारखा माझ्यावर चवचवून झडप घालत होता आणि 2-3 मिनिटातच माझे शरीर बघून त्याचं गळत पण होतं. आता मी आतल्या आत खूप तडफडत होते. माझ्या आयुष्यात पैसा तर होताच, सगळ्या वस्तू पण होत्या, पण पाहिजे ते सुख मला भेटत नव्हते. आतल्या आत मला काहीतरी अपुरे वाटत होते. एके दिवशी आमच्या शेजारी एक जोडपी भाड्याने राहायला आले होते. बहुतेक त्यांचे नवीन-नवीनच लग्न झाले होते. त्याचे नाव अमर. तसा तो दिसायला खूपच हँडसम आणि हट्टाकट्टा होता. त्याची शरीरयष्टी खूपच छान वाटत होती. त्याचे वय जवळपास 26 वर्ष होते. त्याच्या बायकोचे नाव रीना असे होते. पण ती दिसायला एवढी काही सुंदर नव्हती. ती चेहऱ्यावरून खूपच गर्विष्ठ वाटत होती. ती अमरपेक्षा जास्त श्रीमंत असल्यामुळे तिच्या वडिलांनी त्यांना खूप हुंडा दिला होता आणि अमर तिच्याच पैशावर राहत होता. अमर एका साध्या कंपनीत नोकरीला होता. रीना खूप श्रीमंत असल्यामुळे अमरने पैशासाठी तिच्याशी लग्न केले होते. पण ती दिसायला एवढी काही खास नव्हतीच. जेव्हा पण तो मला पाहत होता, तेव्हा त्याची नजर माझ्यावरून काही हटतच नव्हती. डोळ्यातून
असं मला त्याच्यात दिसून येत होते, की बहुतेक त्याला माझ्याकडून काहीतरी पाहिजे आहे म्हणून, जे त्याला मिळतच नाही. एके दिवशी मी बाथरूममधून अंघोळ करून टेरेसवर गेले आणि माझे केस सुकवू लागले. तेव्हाच अमर त्याच्या टेरेसवर आला आणि त्याची नजर माझ्यावर पडली आणि तो मला पाहतच राहिला. मी पोपटी कलरची मऊ साडी घातली होती. त्यामुळे माझे शरीर त्यातून खूपच उठून दिसत होते. माझी गोरी कुब्बर त्यातून दिसून येत होती. तो माझ्या कुबरेकडेच पाहत होता. तेव्हाच माझे लक्ष त्याच्याकडे गेले. मी त्याला म्हणाले, "नवीन राहायला आलात वाटतं तुम्ही?" तो म्हणाला, "हो." त्यानंतर आमच्या दोघांची ओळख झाली आणि रोज आम्ही बाल्कनीमधून एकमेकांशी बोलत होतो. आता रीनाचे घर जवळ असल्यामुळे ती सारखी माहेरी जात होती आणि माझा नवरा पण दिवसभर जॉबला जात होता. त्यामुळे आमच्या दोघांना एकमेकांशी बोलायला भरपूर टाईम भेटत होता. जेव्हा पण मी अमरशी बोलत होते, तेव्हा माझ्या मनात त्याच्याबद्दल एक वेगळ्याच भावना येत होत्या. आता तर तो रोज मला असं वाटत होतं, की कधी एकदा अमरला बघू आणि त्याच्याशी बोलू. त्यामुळे मी सकाळी पटापट माझं काम आवरून घेत होते आणि टेरेसवर त्याची वाट पाहत बसत होते. आणि तो टेरेसवर आला, की आम्ही दोघं तासंतास गप्पा मारत होतो. मला अमरच्या डोळ्यातून एक आपलेपणा जाणवत होता. एके दिवशी बोलता बोलता त्याने मला सांगितलं, की त्याची बायको सारखी सारखी माहेरी जाते म्हणून. तिला पाहिजे ती सुविधा या घरात मिळत नाही. तिच्या माहेरची परिस्थिती खूपच श्रीमंतीची आहे. त्यामुळे तिला तिथेच राहू वाटते. त्या दिवशी त्याची बायको माहेरी गेली होती. माझा नवरा बँकेच्या काही कामासाठी दिल्लीला 4 दिवसासाठी गेला होता. मी घरी एकटीच होते. घरातल्या कामात मी व्यस्त असताना अचानक माझ्या दरवाजाची बेल वाजली. टिंग टॉंग. मी दरवाजा उघडला आणि समोर पाहते तर अमर उभा होता. पहिल्यांदाच अमर माझ्या घरी आला होता. त्याला समोर असे एकदमच पाहून मी शॉकच झाले. माझ्या चेहऱ्यावर एकदम खुशी झळकून आली. त्याला पाहून मी आनंदाच्या स्वरात म्हणाले, "अमर, तू तू इथे कसं काय?" तर तो म्हणाला, "हो, हो वहिनी, मीच आहे." त्याला मी आतमध्ये बोलावले. कामाच्या नादात माझा पदर इकडे-तिकडे झालेला मला पाहणंही राहिले नाही. बोलता बोलता त्याची नजर माझ्या छातीवर पडली आणि तो टक लावून बघू लागला. मला समजले नाही तो असे का पाहत आहे. तेव्हा मी स्वतःच्या छातीकडे पाहिले तर माझ्या साडीचा पदर पूर्ण खाली आला होता आणि नको ते तिथे मला दिसत होते. मी लगेच माझा पदर सावरला आणि मुद्दाम रागात त्याच्याकडे इशारा करून आल्यासारखं करून त्याला म्हणाले, "असं का पाहत आहेस? तू तर खूप बेशरम आहेस रे. डायरेक्ट पाय आईच्या छातीकडे टक लावून असे पाहते का कोणी? थोडा वेळ टी व्ही बघत बस. मी अंघोळ करून येते." जशी मी माघेरी फिरले तेव्हाच त्याने माझा हात पकडला. आता त्याच्या डोळ्यात मला वेगळीच काहीतरी नशा दिसत होती. माझं पूर्ण अंग थरथरत होते. त्याने मला एकदम जोरात खेचले आणि मिठीमध्ये घेऊन मला किस करत म्हणाला, "आज तो एकटीची नाही तर मी तुला अंघोळ घालेल." पाहिलं पहिलं तर मी चकितच झाले. मला समजतच नव्हते की मी त्याला काय बोलू. कारण एवढ्या दिवसापासून माझ्या मनात त्याच्याबद्दल जे काही येत होतं ते सर्वच आता बाहेर आलं होतं. मी त्याला दूर ढकलून म्हणाले, "खूपच बेशरम आहेस रे तू. बाजूला हो, मला अंघोळ करू दे." तेव्हाच तो म्हणाला, "एवढी गडबड काय आहे? नंतर अंघोळ कर. एवढी गरमी आहे. थंड पाण्याने अंघोळ घाले. आपण दोघी मिळून अंघोळ करू." असे म्हणत त्याने माझ्या कमरेला जोरात चिमटे काढला आणि माझ्या मानेला किस करू लागला. मला पण नशा येऊ लागली आणि गुपचूप त्याच्या प्रेमामध्ये वाहू लागले. त्याच्या छातीला मिठी मारून मी त्याला समोर म्हणाले, "अमर, काय करत आहेस तू? कोणी आलं तर?" तेव्हा तो म्हणाला, "कोणी कसे येईल? मी तर पहिल्याच दरवाजाला आतमधून कडी लावली आहे." मी त्याला म्हणाले, "म्हणजे तुझा पहिल्यापासूनच माझ्यावर टोळा होता तर?" तेव्हा तो म्हणाला, "वहिनी, माझी नियत खराब करायला तूच कारणीभूत आहेस. एवढी सुंदर दिसतेस ना मला, काय सांगू? कधी एकदा तुझ्यासोबत ते सर्व करायला भेटेल याची मी वाटच पाहत होतो आणि आजच ती संधी मला मिळाली. मग मी संधी ती हातून कशी जाऊ देणार?" असं म्हणून त्याने मला तिथे सोफ्यावर पाडून तो मला रगडू लागला. त्याने माझे एक एक कपडे काढले आणि असा काय तुटून पडला जसं काही एखाद्या भुकेलेल्या वाघासमोर शेळी एवढ्या दिवसापासून लागलेल्या शरीराची आड त्याने विझवली. मी खूप थकले होते. खूप त्रास होत होता. घामाने पूर्ण ओलीचिंब झाले होते. मी त्याला नको म्हणत होते. तरीही तो काही ऐकतच नव्हता. जवळजवळ 5 ते 6 तास सलग झाले. त्याने माझ्यासोबत ते सर्व पॅक केले. नंतर तो त्याच्या घरी निघून गेला. असंच आमच्या दोघांचं नातं चालू होतं. आता आमच्या दोघांना एकमेकांशी लग्न करायचे होते. कारण
कारण त्याची बायको ही त्याला हवं तसं प्रेम आणि सुख देत नव्हती आणि माझा नवराही माझ्याकडे लक्ष देत नव्हता आणि वयाने माझ्यापेक्षा खूप मोठा असल्यामुळे मी त्याच्याकडून संतुष्ट होतच नव्हते. आता तर माझ्या नवऱ्याचं जसं वय होत जाई तसं तो थकत चालला होता. एके दिवशी मी आणि अमरने विचार केला की इथून कुठेतरी पळून दुसऱ्या शहरात जाऊन संसार थाटायचा, कारण आम्ही दोघे आता एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो. संध्याकाळी जेव्हा सगळे झोपले तेव्हा हळूच मी माझे थोडे काही कपडे आणि पैसे घेऊन घरातून निघाले. अमर पहिल्यांदाच म्हणजे पहिल्यांदाच माझी वाट पाहत उभा राहिला होता. आम्ही दोघं तिकडून पळून बंगलोरला आलो आणि एक छोटी रूम घेऊन दोघे राहू लागलो. आमच्या दोघांकडे एवढा पैसा नव्हता. अमर एका कंपनीमध्ये 15,000वर नोकरीला लागला. त्या छोट्याशा रूममध्येच मला माझं प्रेम पण मिळालं होतं. तीच माझी सगळ्यात मोठी श्रीमंती होती. आम्ही